ह्या मुलगीने कधीही बदामसुद्धा न खाता आज भारत देशाला सुवर्ण पदकाला गवसणी घातलेले आहे. माझ्या मुलीने ही एवढी कामगिरी केली, मला सार्थ अभिमान आहे. कोल्हापूर ही कुस्तीपटूंची पंढरी असल्याचे एका घटनेमुळे आता पुन्हा दिसून आलंय. शेतमजूर असलेल्या सामान्य शेतकऱ्याच्या फक्त 13 वर्षीय मुलीने नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत 15 वर्षाखालील 33 किलो गटात यश मिळवलंय. थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत उझबेकिस्तानच्या कुस्तीपटूला हरवून सुवर्ण पदक मिळवणाऱ्या या लहानग्या कुस्तीपटूचे नाव आहे रोहिणी तेवबा. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना देखील परिश्रम घेत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल रोहिणीची गावकऱ्यांनी चक्क हत्तीवरून जंगी मिरवणूकही काढली होती. तर तिच्या या यशाचे सध्या पंचक्रोशीत कौतुक होत आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात देवबा कुटुंब राहते. या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत प्रतिकूलच. वडिलोपार्जित जमीन कसणाऱ्या शेतमजूर आणि शेतकरी असणाऱ्या खानदेव देवबा यांना कुस्तीची जबरदस्त आवड होती. मात्र परिस्थितीमुळे त्यांना स्वतःची आवड जपता आली नाही आणि त्यामुळेच त्यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून रोहिणीला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली होती. याच प्रतिकूल परिस्थितीतून अथक परिश्रमाने आता रोहिणीने आई वडिलांचे पांग फेडलेत. मला 2 मुलं 3 मुली. ही माझी 2 नंबरची मुलगी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होती, प्राथमिक शाळेमध्ये. तिचं मी बाजीराव शिवराज कुस्ती केंद्र बाजीराव येथे मी तिला प्रॅक्टिससाठी पाठवलं. सरांनी मला सांगितलं तिचा कुस्ती खेळ चांगला आहे आणि हिला जर फोकस केला तर तुमचं नाव गाजवणार, तुमचं नाव करणार ही मुलगी, असं ज्यावेळी सांगितलं त्यावेळी मी प्राथमिक शाळेतून सिलेक्शन केलं. शिंगणापूर शाळेला मी माझ्या मुलगीची टेस्ट दिली. त्यामध्ये माझी मुलगी प्रथम क्रमांकानं बसली. 1.5 वर्ष माझी शिंगणापूर शाळेत शिकली. दोनवडे सेंटरवर संदीप पाटील सरांच्या मध्ये 1.5 वर्ष आता फी न घेता संदीप पाटील सर माझी मुलीची प्रॅक्टिस घेतात. आणि आता इंटरनॅशनल गोल्ड लागलं, सुवर्ण पदक 5 देशाबरोबर माझ्या मुलीने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. रोहिणीचे वडील शेतातून मिळणाऱ्या पैशांवर कुटुंब चालवतात. रोहिणीचे प्रशिक्षण तर लांबचीच गोष्ट, पण तिच्या खुराकासाठी देखील तिचे वडील पैसे जमवू शकत नाहीत. त्यामुळेच मोफत प्रशिक्षण देत रोहिणीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संदीप पाटील यांनी तयार केले. ती गेली 4 वर्ष झालं माझ्याकडे सराव करते. दररोज सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास सराव करून आंतरराष्ट्रीय थायलंड येथे झालेल्या 15 वर्षाखालील एशियन चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक प्राप्त मिळवून दिले. 15 वर्षाखालील स्पर्धा लहान मुलांच्या चांगली चुरशीची स्पर्धा होती. भारतात पूर्ण एशियन स्पर्धेत चुरशीची स्पर्धा होती आणि ह्या स्पर्धेची तयारीसाठी तिचा मुलांच्याबरोबर कुस्ती करून सराव करून घेण्यात आला. त्याच्यामुळं जे भारतातून जे पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तिनं एकही कुणाला पॉईंट न देता 10-0च्या फरकानं सर्वांना हरवलं व भारत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. जपानच्या मुलगीबरोबर पहिली कुस्ती झाली. त्या मुलगीनंच जपानच्या मुलगी सिटो म्हणून होती, तिचा आम्ही अभ्यास केला होता. तिनं फक्त आम्हाला 2-0च्या फरकानं रोखलं, पण तिथं आम्ही तिला हरवलं. आमचे 2 गुण होते व 0. आणि फायनलच्या फेरीत उझबेकिस्तानच्या मुलीबरोबर 10-0च्या फरकानं हरवलं. फक्त ह्यासाठी कसून सराव व मुलांच्या बरोबर सराव केल्यामुळे ही आम्हाला यश मिळालं. अगदी चुरशीची अशी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर ऑलिम्पिकचे ध्येय असून त्यासाठीही तयारी करत असल्याचे रोहिणीने सांगितलंय. 5 देशाच्या महिला पैलवानांच्या सोबत मी कुस्ती करून त्यांना 10-0 या फरकाने हरवून मी विजय मिळवला. आणि माझे आई वडील शेती करतात. कोल्हापूर येथे नॅशनल ट्रायल झाली, त्यानंतर नॅशनल नोएडा येथे झाले, त्यानंतर इंटरनॅशनल ट्रायल नोएडा येथे झाली, त्यानंतर थायलंड येथे झाली.
आता ही माझी आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली. अजून मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळेन, तयारी करीन फुल. त्यानंतर मी ऑलिम्पिकची फुल तयारी करेन. दरम्यान रोहिणीच्या उदाहरणामुळेच तिच्याप्रमाणेच घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या बऱ्याच मुलींना आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रोत्साहनाचे नवे बळ नक्कीच मिळू शकते. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.